नमस्कार मंडळी. तर आज केली होती मस्त अशी थंड थंड गुलाबी कलरची सोलकढी. आजच्या या गरमीमध्ये जेवल्यानंतर पिण्यासाठी एकदम छान असते, कारण पचायला पण चांगलं असतं जेवण. अशा प्रकारे सोलकढी करून प्यायची. तर त्यासाठी मी कोकम घेतली आहे, इथे बघू शकता. इथे कोकम घेतली, अर्धी वाटी हे कोकम आहेत. तुम्ही कोकमऐवजी कोकमचा रस पण घेऊ शकता, त्याची पण सोलकढी चांगली होते. तर इथे मी काय करते, तर इथे गरम करण्यासाठी पाणी ठेवलं आहे, त्यामध्ये कोकम घालून घेणार आणि 2-3 मिनटं उकळून घेणार. त्याचा सर्व रस निघून येतो अशा प्रकारे केल्यामुळे. त्याऐवजी तुम्ही गरम पाणी करून त्यामध्ये कोकम घालून 10 ते 15 मिनटं पण ठेवू शकता, त्याचा पण चांगला रस येतो. पण मी असंच करून घेते, 2-3 मिनटं असे उकळून घेते. तोपर्यंत उकळत आहेत तोपर्यंत आपण नारळाचा रस बनवूया. त्यासाठी मी 1 वाटी भरून ओलं खोबरं घेतलं. ओलं खोबरंच घ्या, त्यामुळे कसं चांगला रस निघून येतो आणि सोलकढी चांगली होते. तर इथे मी 1 वाटी खोबरं घेतलं, त्यामध्ये आलं आणि थोडीसं लसूण घातली आणि 2-4 मिरच्या घातल्या आणि थोडीशी कोथिंबीर घालणार. आणि त्यामध्ये आता मी थोडंसं 1 चम्मच असं जिरं पावडर घालते. तुम्ही जिरं पावडरऐवजी जिरं पण घालू शकता, पण हे भाजलेलं जिऱ्याची पावडर आहे, त्यामुळे कसं चांगला वास येतो आणि चांगली अशी आपली सोलकढी तयार होते. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण बारीकसर एकदम लावून घ्यायचं. त्यामुळे बारीक लावल्यामुळे कसं एकदम छान असा रस येतो, सर्व रस निघून येतो. तर इथे बघू शकता मी एक चाळण घेतली आणि एक भांडं घेतलं, एक कढई घेतली आहे. त्यामध्ये असं रस म्हणजे वाटलेलं आपण वाटण घालायचं आणि चांगलं असं दाबून दाबून आपण रस काढून घ्यायचा. तुम्ही त्या चाळणीऐवजी कॉटनचा कपडा पण घेऊ शकता आणि त्यामध्ये घालून पण रस दाबून असा काढू शकता. तर मी थोडंसं पाणी घातलं आणि सर्व हे दाबून दाबून सर्व रस काढून घेणार. 5 मिनटं लागतात सर्व असं रस बनवण्यासाठी. तर इथे बघू शकता सर्व मी दाबून असा रस काढून घेतला. तर आता काय करणार, तर पुन्हा एकदा हे मिक्सरमध्ये घालून पुन्हा असं बारीक पाणी घालून पुन्हा एकदा लावून घेणार. अशा प्रकारे 2-3 वेळा केल्यामुळे कसा रस चांगला निघून येतो. तर मी असं 2 वेळा करून घेते. तर इथे बघू शकता मी सर्व हे घालून घेते मिक्सरमध्ये, पाणी घातलं आणि पुन्हा असं बारीकसर लावून घेतलं. आता तसंच मी दाबून दाबून सर्व हा रस काढून घेणार. तर इथे बघू शकता सर्व मी रस काढून घेतलं. तर हे तर बघा छान असा रस निघून आला. तर आता काय करते, ती चाळण ठेवली आणि त्यामध्ये आता कोकम आपण उकडून घेतली आहे ना, ती घालून घ्यायची. रस त्याचा गाळून घ्यायचा. इथे बघू शकता 2-3 मिनटं असं रस चांगला निघून आला. इथे 2-3 मिनटं उकळून घेतलेली. तर सर्व ही मी आता घालून त्यामध्ये रस मी गाळून घेते. हा छान असा रस निघून येतो आणि त्यामध्ये थोडंसं मी पाणी घालते, त्यामुळे कसं आपलं कोकमला राहिलेला रस पण निघून येईल. आणि आता ही कोकम काही वापरायला घ्यायची नाही, कोकम फेकून द्यायची, कारण त्याचा सर्व त्याचा रस निघून आलेला आहे. तर इथे बघू शकता सर्व मी पाणी पण थोडंसं घातलं आणि मी सर्व काढून घेते. इथे बघा छान असा रस आपला निघून आला. छान अशी आपली सोलकढी तयार झाली आहे. तर त्यामध्ये आता मीठ घातलं नव्हतं, तर आता इथे चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून छान अशी आपली सोलकढी तयार होते. आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते. तर इथे बघू शकता छान अशी आपली सोलकढी तयार झाली आहे. एकदम प्यायला छान अशी लागते. तुम्ही जेवल्यानंतर किंवा चिकन मच्छी असेल तर असं आपली सोलकढी करून प्यायची. आताच्या गरमीमध्ये जेवण पण सोलकढीवर चांगले लागते. म्हणजे जेवण सोलकढीबरोबर जेवायचं, चांगली असं जेवण जातं. तर बघा छान अशी सोलकढी तयार झाली. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि आवडल्यास एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता मी चिकन पण बनवलेलं, एकदम छान असं चिकन सुकं केलेलं. तर कोकणी पद्धतीत आमच्या सुकं चिकन आणि रस्सा चिकन कसं बनवतात याचे व्हिडिओ मी पोस्ट केले आहेत. तुम्ही जाऊन नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडणार आणि आवडल्यास त्या व्हिडिओला पण लाईक